चला सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करायची आहे. Let me see how many there are from English and Marathi medium third and fourth, so that I can start with the syllabus accordingly. Kushan in fourth English medium, Vedang fourth semi English. ओके वेदांग, तुझं मराठी लास्ट इयर सारखं मराठी मीडियम वाल्यांसारखंच असणार आहे ना वेदांग? काय टीचर? लास्ट इयर जसं तुझं मराठी होतं तिसरी मराठी मीडियम वाल्यांसारखं तसंच फोर्थचं पण असणार आहे ना? हो, बालभारती. ओके. आयशा थर्ड इंग्लिश मीडियम आणि कनिष्का थर्ड मराठी मीडियम. ओके, म्हणजे कोणीच एका स्पेसिफिक स्टँडर्डचे नाहीच आहे तिथे. सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करा. जिज्ञासा, देवांग, यू डिडंट हॅव मार्क द प्रेझेंटी. आपण सगळ्या स्टँडर्डचं घेणार. आपण थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम पासून सुरुवात करूया. थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम, देन थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम, फोर्थ स्टँडर्ड इंग्लिश मीडियम, देन फोर्थ स्टँडर्ड मराठी मीडियम. ओके, हे फॉलो करणार आहोत आपण. सो फर्स्ट वी विल स्टार्ट विथ थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम, जिज्ञासा, देवांग, आयशा, यू पे अटेन्शन. हेच बुक आहे ना मराठीचं? आयशा, जिज्ञासा, येस टीचर. ओके. तर तुमची पहिली आहे कविता. तुमच्या मराठीच्या पुस्तकात तुमच्यासाठी फर्स्ट कविता आहे, तर आपण ती अभ्यासूया. ओके, ऐका व म्हणा. सुताचा दोर झाडाला टांगला, बाळूचा झोका तयार झाला. झोक्यावर बाळू घेतो झूल, क्षणात वाऱ्याला देतो भूल. बाळूचा झोका मागे पुढे, बाळूच्या अंगावर फुलांचे सडे. बाळूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई. झोक्यावर बाळू दिसतो कसा, निळ्या आभाळी चांदोबा जसा. बघा, झोका नावाची कविता आहे. चित्रात दिसत असेल तुम्हाला. झाडाला छान झोका बांधलेला आहे आणि त्यावर एक मुलगा बसून त्याची बहीण त्याला झोका देत आहे. आई बाबा त्यांना पाहत आहेत. मग आता आपण कवितेच्या कडव्यानुसार अर्थ समजून घेणार आहोत. सगळ्यांनी लक्ष द्या. झोक्यावर बाळू घेतो झूल, क्षणात वाऱ्याला देतो भूल. झोक्यावर बाळू काय करत आहे? झुल्यावर झुलत आहे आणि वाऱ्याला भूल देतो, म्हणजे वाऱ्याच्या पुढे पटकन बाळू निघून जातो. बाळूचा झोका मागे पुढे, बाळूच्या अंगावर फुलांचे सडे. तुम्ही झोक्यात बसला आहात का सगळे? सांगा हो की नाही. येस टीचर. हो ना. हा, मग झोका कसा मागे पुढे होत असतो, बरोबर ना? येस झोका टीचर. मागे पुढे होतो ना. हा, मग झोका मागे पुढे असताना बाळूने ज्या झाडाला झोका बांधलेला आहे ते फुलांचं झाड आहे आणि झोका मागे पुढे होत असताना झाड हलतय, त्यामुळे झाडावरची फुले बाळूच्या अंगावर पडतायत, म्हणून असं म्हटलं गेलेलं आहे की बाळूच्या अंगावर फुलांचे सडे. बाळूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई. तुम्ही बघू शकता की बाळूला झोका देण्यासाठी त्याची ताई त्याच्या मागे आहे आणि हे सगळं त्यांचे आई बाबा दुरून उभे राहून पाहत आहेत. झोक्यावर बाळू दिसतो कसा, निळ्या आभाळी चांदोबा जसा.
मग झोक्यावर बाळू एवढा ऐटदार, एवढा छान दिसतो की बघणाऱ्याला असं वाटेल की निळ्या आभाळात चांदोबा बसलाय. ओके, समजली कविता? येस टीचर. यस टीचर. सगळ्यांना थर्ड स्टँडर्ड हिंदी इंग्लिश मीडियम, चला कविता वाचून दाखवा मला. कोण वाचणार? हँड रेस करा. ओके, वाच जिज्ञासा. सुताचा दोर झाला चांगला, बालूचा झोका तयार झाला. झोक्यावर बालू घेतो झूल, शांत वराला देतो भूल. बालूचा झोका मागे पुढे, बालूच्या अंगावर फुलांचे सडे. बालूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई. झोक्यावर बालू दिसतो कसा, निळ्या आभाळी चांदोबा जसा. गुड गर्ल. पाठ झाली वाटतं कविता. येस. हा, देवांग, देवांग तू बोलणार? यस. हा, बोल. सुताचा दोर झाडावर टांगला, बालूचा झोका तयार झाला. झोक्यावर बालू घेतो झूल, घेतो झूल, क्षणात वाऱ्याला घेत देतो फूल. बालू बाळूचा झोका बालूचा झोका मागे पुढे, बालूच्या अंगावर फुलांचे सडे. बालूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई. झोक्यावर बालू दिसतो कसा, निळ्या आभाळी चांदोबा जसा. व्हेरी गुड. नेक्स्ट आयशा. आयशा, पल्लव, चला कोण बोलणार पोयम? यस टीचर. ओके, वल्लभ बोल. सुताचा दोरा झाडावर टांगला, बालूचा झोका तयार झाला. झोक्यावर बालू घेतो झूल, क्षणातल्या वाऱ्याला देतो भूल. बालूचा झोका मागे पुढे, क्षणातल्या वार बाळूच्या अंगावर फुलांचे सडे. बालू झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई. निळ्या झोक्यावर बाळू दिसतो कसा, निळ्या बाली चांदोबा कसा. जसा. ओके, आयशा. आयशा, व्हॉट अबाउट यू? वाचायची आहे, पाठ नसली तर इट्स ओके. येस आयशा, टीचर. हा बोल. सुताचा दोर झाडाला टांगला, बालूचा झोका तयार झाला. झोक्यावर बाळू झोक्यावर बालू घेतो झूल, झूल, क्षणात वाऱ्याला देतो भूल. बाळूचा झोका मागे पुढे, बालूचा झोका मागे पुढे, बाळूच्या अंगावर फुलांचे सडे. बाळूला झोका देते ताई, बालूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई. झोक्यावर बालू दिसतो कसा, निळ्या आभाळी चांदोबा जसा. व्हेरी गुड ऑल ऑफ यू. आता मला सांगा, सगळ्यांनी बोलली थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम कविता सगळ्यांची बोलून झाली ना? वर्कबुक आहे का तुमच्याकडे मराठीचा? या धड्यावर काही प्रश्न वगैरे दिलेत का वर्कबुक मध्ये, सांगा मला. ओके, डू वन थिंग, कवितेच्या ओळी पूर्ण करा येतं आपल्याला परीक्षेमध्ये, राईट? मग आता सध्या आपल्याकडे वर्कबुक तर नाहीये, मग आता तुम्ही काय करायचंय, कविता पूर्ण लिहून काढायचे.
नोटबुक मध्ये. ओके. 3rd स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. पूर्ण कविता लिहून काढा नोटबुक मध्ये. समजलंय सगळ्यांना काय करायचंय? आयशा, देवांग, वल्लभ, जिज्ञासा, अंडरस्टूड? येस. ओके. देवांग माईक ऑन आहे तुझा. पूर्ण कविता नोटबुक मध्ये लिहून काढा. नेक्स्ट. Kanishka is only there na from 3rd Marathi. Okay. टीचर. Okay. Let it be. आपण we can't wait. आपण सुरुवात करूया आजपासून. ओके. रानवेडी ही कविता आहे तुम्हाला. कनिष्का पहिल्यांदा वाचून दाखव मला कविता. यस टीचर. रानवेडी पोर डोंगरावर भाली तिच्या नादी लागून अख्ख्या रानात पांगली. पोर डोंगरावर भालली रानगवताची फुलं तिच्या कानामंदी डुल अन चाईचा मोहरा गळ्यामंदी मोहर गळ्यामंदी गळसर आहो टणटणी फुलली तिच्या नाकामंदी फुली अन बुरांडीची फुलं तिनं केसात माळली. पर डोंगरावर भालली पोर माळावर खेळली अन वाऱ्यासंग बोलली. वड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळात. पानसाबरीचं बोड खाल्लं लाल झालं तोंड अहो हसता हसता मऊ गवतात लोळली. पोर डोंगरावर भालली गाई दांडाच्या वाटानं. गाई दांडाच्या वाट्यानं चाली यंगत नेटान ढोल ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला. आली पाऊस पहाड हे तवा गडदीत पळाली. पावसानं भिजली तरी उन्हात वाळली पोर डोंगरावर भालली. ओके. लक्ष दे हा. आता पोर डोंगरावर भाळली त्याच्या नादी लागून अख्ख्या रानात पांगली पोर डोंगरावर भाळली. ती मुलगी डोंगर भागात गेली आहे आणि तिला ते सगळं एवढं आवडलंय की तिथे रानातच ती फिरताना दाखवली आहे. पांगली म्हणजे सगळ्याच्यात ती बुडून गेली आहे. सगळंच तिला खूप छान छान वाटत आहे. सगळंच तिला आवडलं आहे. रान गवताची फुलं तिच्या कानामध्ये डुलं अन चाईचा मोहर गळ्यामध्ये गळसर. तिने रानगवताची फुलं तिच्या कानामध्ये घातली आहेत आणि चाईचा मोहर, चाई म्हणजे एक वेल असते, तिचा मोहर तिने गळ्यामध्ये माळ म्हणून घातला आहे. अहो टणटणी फुलली तिच्या नाकामंदी फुली अन बुरांडीची फुलं तिने केसात माळली पोर डोंगरावर भाळली. तिच्या नाकामंदी देखील फुली आहे आणि तिने बुरांडीची फुलं, बुरांडी फुलांचा प्रकार असतो, एका फुलाचं नाव आहे. ती फुलं तिने केसात माळली आहेत, जसं आपण गजरा करून घालतो कोणत्याही फुलाचा त्याप्रमाणे. पोर माळावर खेळली अन वाऱ्यासंग बोलली, वड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला. पान साबरीचं बोंड खाल्लं अन लाल झालं तोंड. अहो हसता हसता मऊ गवतात लोळली पोर डोंगरावर भाळली. त्यानंतर ती डोंगरावरील माळावर खूप खेळली आणि वाऱ्यासोबत बोलली सुद्धा. तिने वडाला पारंब्या असतात माहितीये, त्याचा तिने झुला केलेला आहे आणि ती एवढ्या जोरजोरात झोका घेत आहे की तिचा झुला आभाळाला पोचत आहे. पान साबरी म्हणजे निवडुंग, त्याचं बोंड तिने खाल्लं आणि तिचं तोंड लाल लाल झालं आहे. हसता हसता ती मऊ मऊ गवतात लोळत आहे. गाई दांडाच्या वाटानं चाली यंगत नेटानं ढोल ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला. आली पाऊस पहाडी तवा गडदी पळाली पावसानं भिजवली तरी उन्हात वाळली पोर डोंगरावर भाळली.
त्यानंतर ती वाटेनं चालत येत असताना ढगांचा ढोल वाजला. जसं पाऊस पडताना ढग गडगडतात ना, तसा आवाज झाला. आणि पावसाचे पहिली सर आली आणि तिने मोर नाचताना सुद्धा पाहिला. आणि पाऊस खूप जोरात आल्यामुळे ती डोंगराच्या कडे कपारीत पळाली, तरी सुद्धा तिला पावसाने पूर्णपणे भिजवून टाकली आणि ती उन्हात वाळली आणि तिथे डोंगरावरच खेळत राहिली. ओके, कवितेचा अर्थ समजला कनिष्का? यस टीचर. ओके, तुझ्याकडे व्यवसाय आहे का? नो टीचर. ओके, मग तू सुद्धा ही कविता लिहून काढायची आहे तुझ्या नोटबुक मध्ये. ओके. ओके टीचर. येस. Now, third standard is done. Okay, third standard English and Marathi medium is done. Fourth standard English medium hand raise करा. Fourth standard English medium. कुशल फक्त ना? फक्त कुशल आहे, राईट? आणि मराठी मीडियम वेदांग, तनिष्का. ओके, चला. Now fourth standard English medium. Kushal, you pay attention. सगळ्यांनी दिलेला अभ्यास पूर्ण करायचा आहे, त्याशिवाय मी सोडणार नाही आज. थर्ड स्टँडर्ड कविता पूर्ण लिहून झालीच पाहिजे. ओके, कुशल, झाड. झाड ही कविता आहे, लक्ष द्यायचं. ओके. चिंगीनं लावलं एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ, तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी, गाणी ऐकून फुलं फुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील, फुलतील फुलं छान छान, हसत राहील पानन पान. इथे आपल्याला चित्रात दिसत आहे की चिंगी नावाची एक मुलगी आहे, तिने झाड लावलंय. ओके, मग ती झाडाला काय म्हणत आहेत की तू लवकर वाढ. आणि झाडाला वाढण्यासाठी आपल्याला झाडाला काय दिलं पाहिजे कुशल? पाणी. पाणी. मग आपल्याला झाडाला पाणी दिलं पाहिजे. पाणी. येस. आणि म्हणून चिंगी म्हणत आहे की तुला मी रोज पाणी घालीन आणि तुझ्यासाठी गाणी सुद्धा गाईन. चिंगी असं म्हणत आहे की माझे गाणे ऐकल्यावर तुझ्यावरची फुलं फुलतील आणि फुले फुलल्यावर त्यांच्यावर कोण येतात? फुलातील फुलपाखरे. मकरंद पिण्यासाठी फुलपाखरे. फुलपाखर. आदित्य, यू आर फ्रॉम इंग्लिश मीडियम ना आदित्य? नो, सेमी इंग्लिश. सेमी इंग्लिश. मग तुझं मराठीचं बुक हेच आहे, सुलभ भारती आहे की बालभारती आहे? बालभारती. ओके, म्हणजे आता याच्या पुढे मी तुमचं शिकवेन. ओके, चला. मग फुलपाखरे येतील आणि फुलपाखरांचे थवेच्या थवे झुलतील, फुलतील फुलं छान छान, हसत राहील पानान पान. आणि झाडावर खूप छान छान फुले फुलतील आणि रोज पाणी दिल्यामुळे झाडाचं पान हसत राहील, असं कवी म्हणत आहे. ओके, कुशल, समजली कविता? येस. हा, वाचून दाखव मला. चिंगीनी लावलं एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ, तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी, गाणी ऐकून फुले फुलतील, फुलपाखरांचे तवे झुलतील, फुलतील फुले छान छान, हसत राहील पानन पान. ओके, कुशल, तू पण कविता लिहायची आहे बुक मध्ये. ओके, नाव फोर्थ स्टँडर्ड मराठी मीडियम. फोर्थ स्टँडर्ड मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, यू पे अटेन्शन. आदित्य, तनिष्का आणि वेदांग.
Okay, now you pay attention. ओके, थर्ड स्टँडर्ड सेमी इंग्लिश मराठी मीडियम तुमच्यासाठी पण कविता आहे. सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं आहे. आय एम गोइंग टू रीड फर्स्ट देन एक्सप्लेन आणि त्यानंतर तुम्ही सगळ्यांनी मला बोलून टीचर दाखवायची आहे. टीचर येस, काय झालं? कविता पाठ आहे. ओके, नंतर बोलून दाखवायची मी शिकवल्यावर. ओके, ऐका. धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया सांगाती गाऊया रानावनी गाती जशी रानपाखरं. मेहनत जिमिनीवरी केली वरीसभरी आज आलं फळ त्याचं डुले शिवार. शाळू जुंधळा मोती चमचम चमकत्याती मोत्यांची सालभरी खाऊ भाकर. स्थापू समानता पोलादी ऐक्यता नाही धनी येथ कोणी नाही चाकर. धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर. बघा, कवी काय म्हणत आहे की इथे चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता शेतात मुले आहेत आणि ती नाचत गात आहेत. ओके, आणि ती काय सांगत आहेत की आम्ही या धरतीची भाग्यवान लेकरे आहोत. आम्ही शेतावर जाऊन एकत्र गात आहोत. ज्याप्रमाणे रानावनात रानपाखरं एकत्र फिरतात आणि गातात, त्याचप्रमाणे आम्ही एकत्र गात आहोत. आम्ही जमिनीवर वर्षभर जी मेहनत करतो त्याचं फळ म्हणजे शेतीत आलेलं पीक शिवार, ते सगळीकडे डुलत आहे. आणि त्यामध्ये शाळू जोंधळा म्हणजेच बाजरी ज्वारी यांची पिके आलेली आहेत आणि ती मोत्यांप्रमाणे चमकत आहेत. आणि त्या मोत्यांची आता आम्ही वर्षभर भाकरी बनवून खाणार आहोत. स्थापू समानता पोलादी ऐक्यता नाही धनी येथे कोणी नाही चाकर. आम्ही सगळे समान आहोत आणि आमची एक ऐक्यता पोलादाप्रमाणे आहे जी कोणीही तोडू शकत नाही. आणि इथे कोणीच मालक नाही आणि कोणीच नोकर नाही. आम्ही धरतीची भाग्यवान लेकरे आहोत आणि जी नेहमी एकत्र राहणार आहोत. ओके, अंडरस्टूड द मीनिंग? कळालाय? ओके, आता वन बाय वन सगळ्यांनी बोलून दाखवायचे कविता. बोल आदित्य. धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, धरतीची आम्ही लेकरं शेतावरी जाऊया संगाती गाऊया राणीवरी गाती जशी रान वाकर. मेहनत जिमिनीवर केली वरीसभरी आज आलं फळ त्या डुले शिवार. शालू सुंदला मोती चमचम मोत्यांची सालभर खाऊ वाकर. स्थापू समानता कोणादी एकदा नाही कुणी येत कुणी नाही चाकर. धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, धरतीची आम्ही लेकरं. गुड. वेदांत. येस टीचर.
बोल. धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया, सांगाती गाऊया, राणीवनी काठी तशी रान पाखर, राणीवनी काठी तशी रान पाखर. मेहनत जमिनीवरी केली वर्षभरी, आज आलं फळ त्याचं डुलेची वार. शाळू धुंदळा मोती चमचम चमक्याती, मोत्यांची साल भरी खाऊ भाकर. स्थापू समानता पोलादी ऐक्यता, नाही धनी येत कुणी नाही साखर. धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर. गुड. तनिष्का. तनिष्का, हाँ बोल. यू आर फ्रॉम धरती मराठी और इंग्लिश मीडियम? मराठी मीडियम. ओके बोल. धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया, सांगाती गाऊया, राणीवनी गाती जशी रान पाखर. मेहनत जमिनीवर केला वरीसभर, आज आलं फळ त्याचं डुले शिवार. शाळू जुंभळा मोती चमचम चमकत्यात, मोत्यांची साल भरी खाऊ भाकर. धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर स्थापू समानता पोलांदी ऐकता, नाही धनी येते कुणी नाही चाकर. धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर. व्हेरी गुड. मग सगळ्यांना अर्थ समजला आता कवितेचा? मराठी मीडियम 4th स्टँडर्ड. यस मॅम. ओके, आता ही कविता तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढायची आहे. आता सध्या तरी कवितेवर कोणालाही प्रश्न नाही आहेत आणि आपल्याला एक माहिती आहे की आपल्याला कवितेच्या ओळी पूर्ण करा असा प्रश्न येतो परीक्षेमध्ये. मग त्यासाठी आपल्याला कविता पूर्णपणे पाठ होऊन लिहिता पण आली पाहिजे. कविता पूर्ण करा आणि मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. हो येस आदित्य, पण आपल्याला अभ्यास म्हणून ती कविता तुमच्या नोटबुक मध्ये लिहायची आहे. ओके, चला लिहा पटकन आणि कंप्लीट झाल्यावर सांगा मला. जिज्ञासा डन. शो मी योर बुक. कुशलीस वेट ऑन कुशल. येस बोल. जिज्ञासा एकदा बोलून दाखवणार का मला कविता परत? टीचर. हा बोल. काचा जोर झाडाला टांगला, बालूचा झोका तयार झाला, झोक्या बालू घेतो झुल, चांदवाराला देतो हुल. बालूचा झोका मागे पुढे, बालूच्या अंगावर फुलांचे सडे, बालूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई, झोक्यावर बालू दिसतो कसा, निळ्या आभाळात चांदोबा जसा. व्हेरी गुड. थँक्यू. वेलकम. कुशल दाखव बुक. ओके गुड. एकदा पुन्हा कविता बोलून दाखव. चिंगीने लावलं एक झाडाला म्हणाली लवकर, तुला रोज घालीन पाणी तुझ्यासाठी, गाई गाणी गाणी ऐकून फुले फुलपाखरांचे तवे फुलतील फुले छान छान, दिसत राहील पानन पान. व्हेरी गुड. आता मला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत कुशल. ओके, चिंगीने काय लावलं आहे? कुशल, चिंगीने काय लावलं आहे? चिंगीने झाड लावलं आहे. चिंगी झाडाला काय देणार आहे? ही झाडाला पाणी देणार. फुलाभोवती कोण येणार आहेत? फुलाभोवती फुलपाखरे येणार आहेत. व्हेरी गुड. ओके,
चला बाकीच्यांनी पण कम्प्लीट करा रायटिंग. त्यांचं रायटिंग झालंय. जिज्ञासा कुशल. आपण रीडिंग घेऊया आता. ओके. हा वाच जिज्ञासा. आपण रीडिंग घेतोय नॉर्मल. तुमचं रायटिंग कम्प्लीट झालंय म्हणून. ओके. कर्मवीर. कर्मवीर भाव 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 भाऊराव. भाऊराव पाटील पाटील. वाच. याला काना. या हा पुढे वाच. यांच्याबद्दल मला अत्यंत वाच पुढचा शब्द. अला काना. त्याच्या पुढे काय आहे. द. आदर. आदर एकदा मी हा पुण्याला जाताना येस. वाटते सातारला. थांबलो. भाऊ रावांना. भाऊरावांना. भेटावे. म्हणून त्यांच्याकडे गेलो. हा त्यांची त्यांची भेट झाली. हा मला हम्म. खूप समाधान. माय समाधान मा हम्म. वाटले. ओके स्टॉप. अजून कोणाचा लिहून झालाय. ओके वेट. आयशा शो मी युअर बुक. येस टीचर. ओके गुड. तनिष्का.
Tanishka, show me your book. Yes, ma'am. Yes, good. Okay, Tanishka, you start reading. Okay. फर्स्ट लाईन पासून वाचायचं हा. जी स्क्रीनवर प्रत्येक वेळी जी फर्स्ट लाईन दिसेल तिथून वाचायचं. ओके, वेट आदित्य. ओके मॅम. सर्वजण भाऊरावांना अण्णा म्हणत असत. अण्णांनी मला संस्था दाखवण्यासाठी नेले. संस्था पाहून झाली अंधार पडला, रात्र झाली. आता इथंच मुक्काम करा. अण्णांनी मला आग्रह केला. अण्णाचा तो आग्रह नाही कसे म्हणायचे राहिलो. झाले तिथे मी Okay. संस्थेचा. Okay, stop बेटा. Next, Aditya, you're done. Show me your book first. Aditya. ओके, अजून कोणाचं झालंय? कुशल. हा, रीडिंग कर. मी हा वाच. संस्थेचा प नंतर काय? र ला पहिली वेलांटी हा, परत वाच शब्द. परिसर. पाहत निघालो. संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते. आजूबाजूलाही गर्द झाडी होती. थंडीचे दिवस होते. कडाक्याची थंडी पडली होती.
मुले मुले पर पत्र्याच्या पत्र्याच्या खंडात खोल्यांतून 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 साहत राहत 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 होती. पत्र्यांनी पत्र्यांनी बनवलेल्या अशा एका खोलीत अण्णा बसलेले होते. Okay, stop. Next. Who else is done? Show me your book. Kanishka. Kanishka, show me your book. Okay. Very good. Vedant. Okay. Yes. Vedant, start reading. नुकतंच जेवण झालंय माझं, असे मी त्यांना सांगितले. अर्थात हे सर्व खोटेच होते. वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण ते कसे असणार, म्हणून मी जेवणाची टाळाटाळ केली. मुलांची जेवणे झाली, प्रार्थना झाली आणि ती सर्व झोपी गेली. माझ्या पोटात मात्र कावळे ओरडत होते. मग मला झोप कशी येणार? मी तसाच पडून राहिलो. अण्णांनी हे Okay, ओळखले. stop. Kanishka. You start reading, beta. Yes, teacher. ताटात घेऊन आला अण्णांनी हे ओळखले. इथून वाच बेटा. टीचर. फर्स्ट लाईन. अण्णांनी हे ओळखले. अण्णांनी हे ओळखले. त्यांनी एका मुलाला आज्ञा केली, जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू. मुलगा धावतच स्वयंपाकघरात गेला. पिठले भाकरी, कांदा, तेल एका ताटात घेऊन आला. मी आदर्शासारखा त्यावर तुटून पडलो. ओके, स्टॉप. नेक्स्ट. कोणाचा झाला अजून? चला लिहा पटापट. तिथं माझं झालंय. आदित्य, मी तुला आवाज देते, तू माईकच ऑन नाही केला. दाखव, बुक दाखव मला. ओके, रीडिंग कर. हा, वाच. त्या मुलापैकी कितीतरी जणांना नमती आई तिच्यातरी नव्हती. तिच्यातरी जनाला वडील
नव्हते. नव्हते पण अण्णांनी त्यांच्यावर पितऱ्याचे पित्याचा प्रेमाचा प्रेमाचा आणि मायेचा वर्षाव केला. हा तो होता. अशी होती अण्णांच्या मायेची पाखर. हे सर्व मी उघडे डोळ्यांनी पाहिले. ओके, स्टॉप. चला, हु एल्स इज डन? झालेल्यांनी लेफ्ट करू शकता. ज्यांनी बुक्स दाखवल्या आहेत दे कॅन लीव द क्लास. बाय बाय टीचर. बाय. बाय बाय टीचर. देवांक, you are done? देवांक, आवाज येतोय का माझा? येस और हा, शो मी युअर बुक. बुक दाखव देवांक. Okay, good. Now you can leave. Bye bye.